असं मार्गदर्शन करणाऱ्या सर्वच ज्येष्ठ आप्तेष्ट यांचं आराध्य दैव छत्रपती शिवाजी महाराज खो खो क्लब साखरेकर यांच्या वतीनं हार्दिक हार्दिक आभार. दोन्ही संघ मैदानात दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. जोरदार टाळ्या वाजवायच्या आहे दोन्ही संघांसाठी. एक साईडला आपल्या गावातील साखरेकर गावातील मुली खेळताना पाहायला मिळतील, तर दुसऱ्या साईडला ऑल खारवी गर्ल्स आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. हॅलो, आपण पाहतोय एक प्रेक्षणीय सामना जो रंगतदार सामना असणार आहे. ऑल खारवी गर्ल्स वर्सेस ऑल साखरी आगल गर्ल्स. जर पाहायला गेलं तर एक चांगलं असं व्यासपीठ ओपन करून ठेवलंय मुलींसाठी सुद्धा साखरी आगर गावाने. हॅलो, प्रत्येक सत्र हे 5 मिनिटाचं असेल. दोन्ही कर्णधार आपण या सूचनेकडे लक्ष द्या. हॅलो, प्रेक्षक वर्गाला विनंती असेल, जे आपण रेलिंग लाईन बांधलेले आहेत मैदानाच्या चारही बाजूला, त्या लाईन पासून आपण थोडं 2 पावलं मागे राहायचंय, कारण त्या रेलिंगलाच आपण या संपूर्ण स्पर्धेसाठी जी विद्युत रोषणाई केलेली आहे ते पोल देखील त्याच ठिकाणी आहेत. त्यामुळे कोणत्याही प्रकारे अडचण निर्माण होणार नाही याची आपण दक्षता घ्या. कोणीही पोलालाही पकडू नका. सर्व क्रीडा रसिकांना ही नम्रतेची विनंती केली जाईल. दोन्ही संघ, दोन्ही कर्णधार मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील. ऑल साखरेगर गर्ल्स विरुद्ध ऑल खारवी गर्ल्स या दोन संघांमध्ये हा प्रेक्षणीय सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. हॅलो, राजमाता जिजाऊ खो खो समिती खारवी यांच्या मान्यतेने आराध्य दैव छत्रपती शिवाजी महाराज खो खो क्लब साखरेगर आयोजित साखरी आगर खो खो प्रीमियर लीग 2026 पहिल्या पर्वामधील एक्झिबिशन मॅच प्रेक्षणीय सामना, एक रोमांचक मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. व्यासपीठाच्या समोरील उभा क्रीडा रसिक आपल्याला विनंती करतो, थोडंसं आपण मागे सरकून घ्या. एक्झिबिशन मॅच या ठिकाणी नक्कीच थोड्या वेळात ऑन होताना आपल्याला पाहायला मिळेल. पार्थ पावसकर, चला टॉस अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवा. मॅच ऑफिशियल्स, टॉस अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवा. भातकर इव्हेंट्स लाईव्ह यांच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते आणि हा कॉल युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह जोडलेल्या सर्व क्रीडा रसिकांपर्यंत पोहोचणे गरजेचं आहे. पार्थ पावसकर, नाणेफेकीचा कौल आपण आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. साखरेगर संघाने जिंकलाय आणि डिफेन्स स्वीकारले. पाहायचंय आक्रमण करीत असताना
पार्थ पावसकर. निर्णय काय व्हायचा? टॉस कोण जिंकलाय? हा ठीक आहे. दोन्ही संघाला विनंती असणार आहे की आपला एक एक्स्ट्रा प्रतिनिधी स्कोर कार्ड जवळ पाठवायचा आहे. कर्णधाराने नोंद घ्यायची. एक्स्ट्रा प्रतिनिधी पाठवायचा आहे दोन्ही संघाने, साखरेगर आणि ऑल कारवी. आपण जर पाहिले गेले तर नाणेफेकीचा कौल जाऊन पोहोचलाय ऑल साखरेगर गर्ल्सच्या बाजूने. त्यांनी सर्वप्रथम स्वीकारलाय संरक्षण. दोन्ही संघ सज्ज आपल्याला पाहायला मिळतील. अबला नाही आम्ही रणरागिणी आहोत, या लाल मातीची सुंदर कहाणी आहोत. जेव्हा मारू सूर मैदानात आम्ही, जेव्हा मारू सूर मैदानात आम्ही, तेव्हा दाखवून देऊ आम्हीच या खेळाच्या राणी आहोत, आम्हीच या खेळाच्या राणी आहोत. एकदा जोरदार टाळ्या या दोन्ही संघांसाठी. चला मॅचला सुरुवात होईल. मॅच ऑफिशियल्स तयार आहेत. विसल वाजल्यानंतर मॅचला सुरुवात. 3, 2, 1 लेट्स प्ले. वेगवान सुरुवात, आक्रमण करण्याचा प्रयत्न पाहायचाय ऑल कारवी संघाकडून. जर्सी नंबर 6 आउट. आता आपण चालू सामना पाहतोय. त्या चालू सामन्यासाठी पारितोषिक ऑन झालंय. कैलासवती श्रीमती रुक्मिणी भिकाजी वाघे उर्फ डुर्लेकर स्मरणार्थ श्री विनय वासुदेव वाघे रत्नागिरी यांच्याकडून विजयी मुलींच्या संघासाठी 500 रुपयाचं पारितोषिक ऑन झालंय. खूप मोठे असं तुमच्या समोर एक आव्हान असणार आहे. हे 500 रुपये तुमच्यासाठी एक महत्वाची गोष्ट असणार आहे, कारण तुम्ही मिळवलेला एक सन्मान असणार आहे. तो ही मॅच हाय व्होल्टेज होणार आहे. चालू सामना आपण पाहतोय ऑल साखरेगल गर्ल वर्सेस ऑल कारवी गर्ल्स. नक्कीच मॅचला जोगण्याचा प्रयत्न केला जातोय. जास्तीत जास्त गडी टिपण्याचा, एक गडी टिपण्यामध्ये यश नक्कीच आलंय, परंतु त्यानंतर संपूर्णपणे बॅकफुटवरती पडलेला संघ म्हणजे ऑल कारवी गर्ल्स. सर्व मॅच आपल्या जवळ जाऊन पोहोचणे, कोणाच्या बाजूने झुकेल सामना, संपूर्ण पब्लिक या मॅचकडे लक्ष देऊ नये. आलेल्या सर्व तमाम महिला भगिनींचं सुद्धा खूप खूप स्वागत. पाहिले गेलं तर कोणत्याही क्षेत्रामध्ये आता मुली मागे पडताना पाहायला मिळत नाही. एक गडी अजून टिपण्यामध्ये यश आलंय. नक्कीच 2 गडी आतापर्यंत टिपण्यामध्ये सुरेख पद्धतीने यश आलेलं आहे ते ऑल कारवी संघाला. सुरेख असं संरक्षण पाहायला मिळत आहे ऑल साखरेगल गर्ल्स यांच्याकडून. भूमीला पाहिले गेलं तर सुरेख असा खेळ घेताना पाहायला मिळतोय. सुरेख असं संरक्षण संपूर्णपणे रिंग टाकून खेळण्याचा प्रयत्न केलाय. पोल टू पोल खेळण्याचा प्रयत्न थांबवून मॅचला फिरवण्याचा प्रयत्न केला. तो एक मधून जाऊन पुन्हा एकदा पाठीमागे येण्याचा प्रयत्न सफल ठरलाय. संपूर्णपणे मॅच डिम करण्याचा प्रयत्न केला जातोय. यावेळी पोल अटॅक, पोल वरती फुल पॉवरफुल केलाय आणि नक्कीच पोल सक्सेसफुल केलाय. एक चांगला असा हा पोल पाहायला मिळालाय आणि पहिली पट्टी
बाद करण्यामध्ये यश आलंय. जर पाहिलं गेलं साईराजजी, या मॅच मध्ये चित्र काय असणार आहे? पुढे अजून 3 हाफ आहेत. कोणाच्या बाजूने जिंकेल सामना? काय असणार आहे चित्र? नक्कीच सर्वांना पाहायला आवडेल. एक चांगलं नियंत्रण नक्कीच पाहायला मिळतंय, परंतु थोडंसं आक्रमण वाढवणं गरजेचं आहे. ऑल खारी संघाला पाहायचं आहे. बचाव करत असताना आता मात्र दुसऱ्या प्रवृत्तीला खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. चांगला बचाव करण्याचा प्रयत्न, चांगलं आक्रमण देखील, चांगलं संयम आहे, परंतु आक्रमण वाढवणं गरजेचं आहे. थोडीच तोड उत्तर दोन्ही संघांकडून नक्कीच या ठिकाणी दिल्या जातील आणि विसलवर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. एकाग्रता नक्कीच या संपूर्ण खेळामध्ये आपल्याला पाहायला मिळते. चपळाई महत्वाची आहे आणि हे सर्व करीत असताना विसलवरती आपलं लक्ष देखील असणं गरजेचं आहे. आणि आता मात्र एक चांगला रिंग खेळ या बचावपटूकडून आपल्याला पाहायला मिळेल. बाद करण्याची संधी आली, चांगली संधी, संधीचं सोनं केलंय. पुन्हा एकदा पाहायचं आहे, थोडीशी नजर हटी, दुर्घटना घटी पाहायला मिळेल. चांगलं चेअरअप केलं जातो. हो काय घडलंय? नजर हटी, दुर्घटना घटी, जर्सी क्रमांक 4 माघारी परतावं लागेल. लक्ष ठेवणं गरजेचं आहे. आतापर्यंत 5 गुणांची चांगली कमाई केली ऑल खारी संघाकडून. पाहायचंय वेगवान आक्रमकता नक्कीच पाहायला मिळते, परंतु तितकाच चांगला बचाव पोलच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळेल. चांगलं डिफेन्स, जर्सी क्रमांक 11. पुन्हा एकदा रिंग खेळ खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा त्याच दिशेनं, पुन्हा एकदा बाद करण्याची संधी, संधीचं सोनं. आतापर्यंत 6 गडी टिपण्यामध्ये यश आलंय. याही आक्रमण चुकलंय. तोंडासमोरून गडी, जणू काही तोंडासमोरून घास काढून घेतला बा. सुरेख 6 धक्का मिळण्याची संधी आली होती, परंतु ऑल कारवी संघाने प्रयत्न केला आणि यावेळी गडी बाद करण्यामध्ये नक्कीच यश आलंय. 7 गुणांची आतापर्यंत गाडी घेऊन घेताना पहिल्या हाफचा आपला संघ चालतोय. जर पाहिलं गेलं तर ऑल कालवी गर्ल्स मध्ये सुरेख असा खेळ पाहायला मिळतोय. थोडासा वेग वाढवणे आवश्यक आहे. मॅच मध्ये टर्निंग पॉईंट येणार आहेत, परंतु तुम्हाला तुमच्या संघासाठी एक वेगळं असं मॅच प्लॅनिंग करून तुम्हाला मॅचला पुढे ढकलणं आवश्यक आहे. या मॅच मध्ये पाहिलं तर पोल टू पोल खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. संरक्षण सुरेख येताना पाहायला मिळतोय आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर पाहिलं गेलं तर 7 गडी टिपण्यामध्ये यश आले. 7 गडी टिपलेत. जवळपास तुम्हाला पुढच्या मॅच मध्ये चांगल्या गुणांची आघाडी करायची. 8 गडी टिपणे आवश्यक आहे. हे मॅचचे चित्र काही वेगळं असणार आहे. संपूर्णपणे लक्ष पाहायला गेलं, संपूर्ण स्टेडियम उभं झालंय. चालू मॅच साठी पारितोषिक सुद्धा ऑन झालंय. रत्नागिरी वल्लापीसाठी पारितोषिक आलंय. जो सामना जिंकेल त्या संघाला, मुलींच्या संघाला 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. आपण पाहतोय ज्या चालू सामन्यासाठी पारितोषिक ऑन झालंय. कैलासपती श्रीमती रुक्मिणी भिकाजी वाघे उर्फ ढुर्लेकर स्मरणार्थ श्री विनय वासुदेव वाघे रत्नागिरी यांच्याकडून विजयी होणाऱ्या मुलींच्या संघासाठी 500 रुपयाचे पारितोषिक ऑन झालेलं आहे. नक्कीच एक मोठी गोष्ट असणार आहे. फक्त 500 रुपये मिळवणं ही एक सन्मानाची गोष्ट असणार आहे. नक्की तुम्हाला प्रयत्न करावा लागेल. 7 गडी टिपण्यामध्ये यश आलंय ऑल खारवी संघाला, परंतु जास्तीत जास्त गडी टिपण्याचा प्रयत्न करावा लागेल ऑल साखरी गलगल संघाला. त्याचप्रमाणे महेशजी पावसकर यांच्या माध्यमातून देखील विजयी संघासाठी 500 रुपयाचं पारितोषिक ऑन झालंय. आणि नक्कीच या ठिकाणी मला एक पारितोषिक लावलेलं आवडेल. जो पराभूत संघ ठरेल त्या संघासाठी देखील पारितोषिक असणं गरजेचं आहे, कारण विजयी हे दोन्ही संघ प्रयत्न करणार आहेत विजय संपादन करण्याचा, परंतु खेळ आहे, कोणाला तरी पराभव व्हावंच लागेल. आणि ते पराभव करण्यासाठी दोन्ही संघ एकमेकासाठी तेवढीच तोड उत्तर देताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळतील.
दोन्ही संघांकडून संघ व्यवस्थापक यांच्या माध्यमातून पाहायचंय कशा प्रकारे कानमंत्र पोहोचवला जाईल आणि त्या कानमंत्राचा योग्य वेळ योग्य वापर करावा लागेल. आतापर्यंत आक्रमण करीत असताना 7 गड्यांना टिपण्यामध्ये यश आलंय ऑल खरवी संघाला. तर ऑल साखरेगड संघाला या स्पर्धेमध्ये चुरस निर्माण करण्यासाठी नक्की 7 पेक्षा अधिक खेळाडूंना बाद करावं लागेल. ऑल आउट करण्यामध्ये यश मिळेल का पाहणं गरजेचं ठरेल. चकवण्यामध्ये यश मिळते का. पहिला गडी टिपलाय. नक्कीच एक चांगली खेळाडू वृत्ती पाहायला मिळाले परंतु नक्कीच नाही. बॅकचा इशारा आलाय. बाद केलं होतं परंतु त्यानंतर सुखरूप आहे. यावेळी एक गडी पुन्हा एकदा टिपण्यामध्ये हाय व्होल्टेज मॅच आहे. थोडासा स्पीड वेग आहे. चांगला वेग पाहायला मिळते ऑल साखरे गर्ल्स यांच्याकडून. पाहायला जास्तीत जास्त गडी टिपण्याचा प्रयत्न केला जातो. एक गडी टिपण्यामध्ये यश आलं 0-4 ला. त्यानंतर मॅच मध्ये थोडंसं स्लो झालेला पाहायला मिळतोय. यावेळी पोल डाऊन करण्याचा प्रयत्न केला होता. जर्सी नंबर 04 आउट. पहिल्या गडी टिपण्यामध्ये यश आलंय. काही पहिल्या सेकंदांमध्ये टिपण्यामध्ये यश आलंय. अजूनही एकही मिनिट पूर्ण झालं नाहीये परंतु वेग मात्र सुरेख पाहायला मिळतोय. बॅकचा इशारा पंचांचा येतोय. पंचांची विसल ह्याच्यावरती आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे. डबल विसल वाजल्यानंतर नक्कीच आपल्याला फाऊल आपण चुकीच्या दिशेने जातोय हा इशारा पंचांच्या माध्यमातून केला जातोय. आणि त्यानंतर पुन्हा एकदा आक्रमण सजवण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा डबल विसल या ठिकाणी वाजताना आपल्याला पाहायला मिळेल. चुकीच्या दिशेनं खो दिल्यानंतर घेतलेली धाव थोडंसं नियमांचं उल्लंघन. त्यानंतर पुन्हा एकदा आक्रमण सजवलं जाते पाहायचंय. आणि खो देताना देखील आपला एक पाय जे आपण डबल लाईन बॉक्स या ठिकाणी पाहायला मिळतोय त्या बॉक्स मध्ये असणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर पुन्हा एकदा आक्रमण सजवल्यानंतर डिफेन्स मध्ये एक चांगला कमाल जर्सी क्रमांक 2 हिच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. शामिली पावरी हिटसाठी सुशांत पावरी यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक प्राप्त झाले. मॅच संपल्यानंतर आपलं वैयक्तिक पारितोषिक आपण स्वीकारण्यासाठी यायचंय. आक्रमकता नक्कीच जर्सी क्रमांक 5 मध्ये आपल्याला पाहायला मिळाले. आणि त्यानंतर पुन्हा एकदा छोटा पॅकेट बडा धमाका करण्याचा प्रयत्न. थोडीशी चुकी या ठिकाणी पाहायला मिळते पोल जवळील खेळाडूकडून. आणि त्यानंतर पुन्हा एकदा चेस करण्याचा प्रयत्न जर्सी क्रमांक 2 पाहायचा आहे. वेगवान आक्रमण सजवलं जाते ऑल खरवी संघासाठी. आणि त्यानंतर पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 5 आता मात्र नक्कीच चांगली आक्रमकता तिच्या माध्यमातून दाखवली गेली. परंतु रिंग मध्ये एक चांगला खेळ तिचा आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर जर्सी क्रमांक 1 जिने बचाव करीत असताना एक चांगला खेळ केलाय परंतु आक्रमण करीत असताना थोडीशी नाराज पाहायला मिळेल. आणि खो देत असताना नक्कीच टच केल्यानंतर खो म्हणणं देखील गरजेचं आहे. चांगला खेळ या छोट्या खेळाडूकडून आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा टिपण्याचा प्रयत्न परंतु तितकी चपळाई टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. चांगला खेळ चकवण्याचा प्रयत्न रिंग मध्ये फसलाय. विसल वरती लक्ष नाहीये. डाईव्ह केलाय परंतु सेंट्रल लाईन मध्ये भरकटली. अतिशय सुरेख खेळ. पुन्हा एकदा टिपण्याचा प्रयत्न. मॅचला रंगत आले एका खेळासाठी टाळ्या होऊन जाऊ दे. जर डिफेन्स आवडला असेल तर नक्कीच जल्लोष करा. सुरेख खेळ पाहायला मिळतोय ऑल कार्वी वर्सेस ऑल साखरेकर गर्ल्स.
मुलींच्या प्रेक्षणीय सामन्यामध्ये यावेळी नक्कीच नाही. नवीन सूर्य कसा खेळ पाहायला मिळालाय. आरोहीकडून सुरेख खेळ पाहायला मिळाले. अप्रतिम अतिशय सुरेख दर्जेदार खेळ पाहायला मिळालाय. पूर्ण नाव सांग तुझं हे ताई. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने वेगवान आक्रमण. काय बॉल टिपलाय का? चांगलं आक्रमण जर्सी क्रमांक 1 कडून आपल्याला पाहायला मिळालंय. चांगली नजर देखील पाहायला मिळते आणि तदनंतर पुन्हा एकदा आक्रमण डिफेन्स करण्यासाठी ही महत्वपूर्ण जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. चांगलं डिफेन्स ऑल खडवी संघाकडून आपल्याला पाहायला मिळतंय. पूर्ण पुढे झोपून दे. थोडं चाल आता थोडं चाल बसवू नको ते. पाणी दे थोडं पाणी दे जास्त नको ना थोडं. थोडं चाल. आतापर्यंत 3 गुणांची आघाडी पाहायला मिळते ऑल खडवी संघाकडून. ज्या खेळाडूनं संपूर्ण बचाव यशस्वीरित्या पार पाडलाय. संघ व्यवस्थापक आपल्याला विनंती करतोय की तिचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा. कुठली ऑल खडवी संघाकडून आपण पाहिलं जिनं चांगला बचाव केला. कोणकारू गावची सुकन्या आरोही राजेंद्र जाटकर हिच्यासाठी मित्रांनो जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. एक चांगला खेळ तिच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. मूर्ती लहान पण माझा खो खोचा खेळ महान. सचिन पावसकर आणि मनीष पावसकर यांच्या माध्यमातून आरोही जाटकर हिच्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी प्राप्त झालं. आणि आता मात्र ऑल साखरेकर गर्ल्स यांना काउंटर अटॅक करावं लागेल. आतापर्यंत 3 गुणांची आघाडी आहे. बचाव करीत असताना कोणत्याही प्रकारे जास्त खेळाडूंना बाद करून न देता आक्रमण करीत असताना ती आघाडी मोडीत काढण्याचं काम त्याच्या माध्यमातून केलं जाईल का पाहायचंय ऑल साखरेकर संघाकडून. तीन गुणांची आघाडी असताना ती आघाडी वाढवण्यासाठी संधी प्राप्त झाली ऑल खडवी संघासाठी. या स्पर्धेमध्ये जो संघ पराभूत ठरेल त्या संघासाठी लक्ष्मीजी पावसकर यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक ऑन झालंय. खूप खूप धन्यवाद.
या आता हाफ मध्ये जर पाहिलं गेलं तर गणेशजी पावसकर यांनी प्राइस ऑन करून ठेवलाय. प्रत्येक गडी टिपण्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक ऑल कार्बी गर्ल्स साठी पाहायला मिळालंय. नक्कीच आपण पुन्हा एकदा सावराजींसोबत जोडूया. स्पीड अप केलं जाते, पाहायचा चेस करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा ऑल कार्बी संघाकडून आणि चांगली रिंग खेळ तिच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. थोडासा पाय सरलाय, पडल्यानंतर पुन्हा एकदा उभं राहून पोलावरती सांगून दिलंय अजूनही माझ्या पायामध्ये ताकद आहे. जर्सी क्रमांक 10 चांगला डिफेन्स तिच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. आक्रमण करण्याचा प्रयत्न, आक्रमण चांगलं सजवलंय परंतु मोडीच काढण्याचं काम ऑल साखरेगड संघाकडून आपल्याला पाहायला मिळेल. फक्त आणि फक्त 3 गुणांची आघाडी आहे. ती आघाडी वाढवणं गरजेचं आहे ऑल खारवी संघाला आणि तिथून पुढे ती आघाडी मोडीत काढण्याचं काम आता मात्र ऑल साखरेगड संघाकडून आपल्याला पाहायला मिळेल. जर्सी क्रमांक 10 पुन्हा एकदा फाऊल या ठिकाणी पाहायला मिळेल. जीवदान म्हणावं लागेल. आरोही आता मात्र चांगला काउंटर अटॅक सजवलाय. तब्बल 4 गुणांची आघाडी आणि त्यानंतर पुन्हा एकदा काउंटर अटॅक सजवताना फास्ट रिफ्लेक्स या ठिकाणी पाहायला मिळते. बाद करण्याची संधी होती, संधी हुकताना पाहायला मिळते. नजर हटी, दुर्घटना होता या ठिकाणी बचावताना पाहायला मिळते. बचावपटू त्यानंतर चांगला खेळ त्यानंतर साखळी पद्धतीने एक पोल पर्यंत धाव घेण्यामध्ये यश मिळवलंय आणि एक चांगला डिफेन्स हा साखळी पद्धतीचा आपल्याला पाहायला मिळत असतो. आणि आता मात्र थोडासा चुकवण्याचा प्रयत्न केला जातो. जर्सी क्रमांक 7 मात केली जाईल का तिच्या माध्यमातून पाहायचं आहे आणि तिचा देखील गेम प्लॅन आपल्याला पाहायला मिळतोय. पोलवर टाईप करण्याचा प्रयत्न, चांगला प्रयत्न तिच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय पुन्हा एकदा. आणि आता मात्र एका खेळाडूला टार्गेट करणं गरजेचं आहे. मर्यादित 5 मिनिटांमध्ये आता मात्र पाहायचं आहे. आतापर्यंत 4ची आघाडी पुन्हा एकदा आरोही पाहायचं आहे तिच्या माध्यमातून गडी बाद करण्याचा प्रयत्न. आरोही जाकर ऑन फायर नक्कीच पाहायला मिळेल. दुसऱ्या ग्रुपमध्ये लास्ट मॅन लास्ट स्टँडिंग आपल्याला पाहायला मिळेल. जर्सी क्रमांक 7 मात करण्यासाठी सज्ज आहे. आक्रमकता नक्कीच पाहायला मिळेल आणि दीर्घकाळानंतर फाऊल नक्कीच पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा चकवण्याचा प्रयत्न जर्सी क्रमांक 5 आणि त्यानंतर पुन्हा एकदा आरोही ही अटॅक मोडला आपल्याला पाहायला मिळेल. चांगलं खोखोचं नॉलेज तिच्या माध्यमातून आपल्याला खेळताना पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा ऑल खारवी संघाकडून आक्रमकता वेगवान पाहायला मिळते परंतु तितकंच चांगला बचाव देखील साखरेगड संघाकडून. परंतु पुन्हा एकदा एका गुणाची कमाई, एक गुण इथून पुढे महत्वपूर्ण ठरणार आहे तो म्हणजे ऑल साखरेगड संघाकडून. आता मात्र अंतिम ग्रुप मधील 3 बचावपटू आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतील. चेस करण्याचा प्रयत्न चेसर ऑल खारवी संघाकडून पाहायचा आहे. चांगली धाव आणि त्यानंतर जर्सी क्रमांक चांगलं डिफेन्स यश पावसकर पुन्हा एकदा आव्हान दिलंय आणि रिंग खेळ पुन्हा एकदा एक सेफ पद्धत. बचावपटू रिंग पद्धतीने चालू सामन्याचं शेवटचं मिनिट, चालू सत्रातील हे शेवटचं मिनिट आपल्याला पाहायला मिळेल. अंतिम मिनिटामध्ये अंतिम क्षणामध्ये पाहायचंय कशा प्रकारे काउंटर अटॅक सजवला जाईल. पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 5 चांगली आक्रमकता पाहायला मिळाले. चांगलं आक्रमण परंतु ते आक्रमण मोडण्याचं काम तिच्या माध्यमातून केलं जात आहे. यावेळेस काय घडलंय, अतिशय सुरेख कामगिरी आरोही चाकरीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल आणि अजून एका गुणाची कमाई. परसा पॅक कुठला पाठवलंय यजमान संघाला. तिसऱ्या ग्रुप मधील अंतिम जर्सी क्रमांक 6 पुन्हा एकदा फाऊल या ठिकाणी पाहायला मिळेल. अंतिम क्षणामध्ये हा खेळ असताना पुन्हा एकदा फाऊल या ठिकाणी पाहायला मिळेल. पुन्हा एकदा साखळी पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, चांगला डिफेन्स साखरेगड संघाकडून. डाईव्ह पोलवरती डाईव्ह करण्याचा प्रयत्न होता
आणि अशा प्रकारे तिसऱ्या सत्राचा देखील खेळ या ठिकाणी संपन्न होईल आणि पाहायचंय टार्गेट आता मात्र ऑल साखरेगर गर्ल्स संघाला असणार आहे आणि ते टार्गेट पार केल्यानंतर हा विजयाचा पल्ला पार होणार आहे. आता महत्वपूर्ण हा अंतिम सत्र आपल्याला पाहायला मिळेल आणि या अंतिम सत्रामध्ये आरोही जाकर हिच्यावरती नजरा लागलेल्या असणार आहेत. त्यामध्ये ऑल खारवी संघाकडून हिला लवकरात लवकर बाद करावं लागेल आणि ती कामगिरी कोणाकडून केली जाईल? ऑल साखरेगर गर्ल्स संघाकडून. संपूर्ण गावाचा पाठिंबा आहे आणि आता मात्र आपल्या गावचा पाठिंबा असताना एक चांगली कामगिरी खेळाच्या माध्यमातून या संपूर्ण खेळाडूंना करावी लागेल आणि पाहायचंय थोड्याच वेळात ते आव्हान देखील तुमच्यापर्यंत पोहोचेल. किती गुणांची गरज ही ऑल साखरेगर गर्ल्स संघाला हा सामना विजयी होण्यासाठी असणार आहे. अंतिम 5 मिनिटाचा हा अंतिम सत्र असणार आहे आणि या अंतिम सत्रामध्ये तब्बल 9 खेळाडूंना बाद करावं लागेल म्हणजेच लोनची नोंद करावी लागेल ऑल खारवी संघावरती. 5 मिनिटांवरती 1 लोन. आता मात्र पाहायचे कशा प्रकारे स्ट्रॅटेजी महत्वपूर्ण ठरणार आहे, गेम प्लॅन महत्वपूर्ण ठरणार आहे कारण हे अंतिम सत्र आहे. पहिल्या सत्रामध्ये थोडीशी पिछाडीवर 3 गुणांनी पाहायला मिळाले तदनंतर आक्रमण चढवत असताना ऑल खारवी संघाकडून चांगलं दर्जेदार देखणं आक्रमण आपल्याला पाहायला मिळालंय आणि तदनंतर आता मात्र संधी आहे, संधी म्हणण्यापेक्षा सुवर्ण संधी आहे. 9 खेळाडूंना बाद करणं गरजेचं आहे. टार्गेट आपल्या डोळ्यासमोर आहे आणि आता मात्र ते टार्गेट पार करण्यामध्ये यश मिळेल का पाहणं गरजेचं आहे. एक पॉझिटिव्ह ऍटिट्यूडने मैदानावरती उतरावं लागेल. या सर्व आलोक पावसकर आणि क्षितिज पावसकर यांच्याकडून स्पर्धा पावसकर हिच्यासाठी पारितोषिक ऑन झालंय. प्रत्येक खेळाडू बाद केल्यानंतर 200 रुपयाचं पारितोषिक ऑन झालेलं आहे. दोघांकडून वैयक्तिक 200 म्हणजेच एक खेळाडू बाद केल्यानंतर तब्बल 400 रुपयाचं पारितोषिक आपण विण होणार आहात स्पर्धा. आणि आता मात्र पारितोषिकाकडे न जाता आपल्या संघासाठी खेळणं गरजेचं आहे. 9 खेळाडू कशा प्रकारे बाद केले जातील ही क्षेत्रव्यूह रचना आखणं गरजेचं आहे आणि आता मात्र पाहायचं आहे त्या प्रकारे गेम प्लॅन कशा प्रकारे ठरतोय. तर दुसऱ्या साईडला देखील गेम प्लॅन झालेला आहे. आपल्याला 5 मिनिटं काढायचे आहेत आणि ते 5 मिनिटं काढण्यासाठी आपल्याला 9 खेळाडू बाद न होता 8 खेळाडू बाद होऊन आपण विजयी होऊ शकतो. परंतु पहिल्याच ग्रुपमध्ये जिनं पहिलं सत्र गाजवलं, दुसरं सत्र गाजवलं, तिसऱ्या सत्रामध्ये देखील आक्रमण करताना जिच्या नावाचा बोलबाला आपल्याला पाहायला मिळालाय अशी जाकर आपल्याला पाहायला मिळेल. आरोही जाकर. पुन्हा एकदा मॅचला सुरुवात होईल. अंतिम 5 मिनिटांचा कालावधी. पहिल्याच क्षणात, पहिल्या 10 सेकंदात पहिल्या कडी टिप्यामध्ये यश. त्यानंतर पुन्हा एकदा आक्रमण सजवलंय. आक्रमकता नक्कीच यजमान संघाकडे पाहायला मिळेल. पूलवरती चेन अटॅक करण्याचा प्रयत्न. फाऊल आहे, फाऊल आहे, फाऊल विसलवरती लक्ष ठेवणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा स्पीडअप केलं जाते. 2-1 रिटर्न टू बॉल असा खेळ त्याच्या माध्यमातून खेळला जातो आणि त्यानंतर पुन्हा एकदा अटॅक मोड वरती पाहायला मिळेल. आता मात्र डिफेन्स करत असताना आरोही पाहायचा आहे. महत्वपूर्ण गडी मैदानावरती आहे. तिला टिपला तर नक्कीच सामन्यामध्ये कलाटणी होऊ शकते. पाहायचं आहे. आता मात्र पुन्हा एकदा सेफ झोन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अर्ली खो या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतोय साखरेगर संघाकडून. थोड्याशा चुका देखील होताना पाहायला मिळतील यजमान संघाकडून, परंतु त्या चुका सुधारणं गरजेचं आहे. डाईव्ह करण्याचा प्रयत्न, चांगला प्रयत्न होता परंतु थोडस अनियंत्रित डाईव्ह या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. हो पुन्हा एकदा संधी होती.
पुन्हा एकदा एक चांगलं संरक्षण तिच्या माध्यमातून सुरक्षित संरक्षण केलं जातंय. साखरेगड संघाकडून पलटवार करण्याचा प्रयत्न, तोडीस तोड उत्तर देण्याचा प्रयत्न केला जातोय, पण तिथे चांगलं संयम या ठिकाणी पाहायला मिळतोय आरोहीच्या माध्यमातून. पुन्हा एकदा पकडण्याचा प्रयत्न, आक्रमणामध्ये फसवलंय आरोही हिने. पुन्हा एकदा चकवा दिलाय, चांगलं डिफेन्स पाहायला मिळतंय. आरोहीला माघारी परतावं लागेल. चांगला डिफेन्स तिच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. साखरेगड संघाकडून पुन्हा एकदा गडी बाद केलेत. आता मात्र दुसरा ग्रुप मैदानावरती येईल आणि आता मात्र फक्त आणि फक्त 6 गुणांची आवश्यकता असणार आहे. या ग्रुप मध्ये महत्वपूर्ण गडी बाद करावे लागतील आणि पाहायचंय खो दिल्यानंतर फाऊल या ठिकाणी पाहायला मिळतोय. बॅकखो आहे. जर्सी क्रमांक 7 ला आता मात्र माघारी परतावं लागेल. पुन्हा एकदा रिंग पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा थोडस गेम स्लो डाऊन झालाय. आक्रमकता या ठिकाणी पाहायला मिळेल का साखरेगड संघाकडून? पुन्हा एकदा अर्ली खोचा शिकार, बॅकफाऊल द्यावा लागेल आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपण पाहतोय बचावपटू जर्सी क्रमांक 5 निकिता. आता मात्र चांगला बचाव तिच्या माध्यमातून केला जातोय. पुन्हा एकदा पोल वरती 2-2 पोल रिटर्न अशा प्रकारे खेळ निकिता हिच्या माध्यमातून केला जातोय आणि त्यानंतर साखरेगड संघाकडून पुन्हा एकदा आक्रमकता वाढवावी लागेल. निकिताला पकडण्याचा प्रयत्न पाहायचा आहे. थोडासा प्रयत्न या ठिकाणी फसलाय. पुन्हा एकदा निकिता हिला पकडण्यामध्ये यश आलंय. दोघांना माघारी परतलाय. लास्ट ग्रुप या ठिकाणी काय घडलंय? मॅच संपले. सामना जाऊन पोहोचलाय ऑल कालवी गर्ल्सच्या बाजूने. अतिशय सुरेख आणि देखणा सामना पाहायला मिळालाय. अप्रतिम दर्जाचा खेळ पाहायला मिळालाय. काही क्षणामध्ये काही सेकंदामध्ये मॅच पलटली होती, परंतु काही वेळ कमी पडलाय. परंतु थोडासा जो मध्ये बॅककोचा टाइम गेला त्यामुळे साखरेगड संघ थोडा मागे सरला आणि त्या वेळाला पुढे घेऊन जाताना ऑल कार्मिक गर्ल्स या सामन्याला विजयी झालेत. अप्रतिम दर्जाचा खेळ. जोरदार टाळ्या होऊ द्या या महिलांसाठी, टाळ्या होऊ द्या या मुलींसाठी, टाळ्या होऊ द्या या होणाऱ्या पुढच्या वाघिणींसाठी, टाळ्या होऊ द्या. नक्की जल्लोषाची आणि एक अभिमानाची गोष्ट आहे. अप्रतिम खेळ पाहायला मिळालाय नक्कीच. आणि मित्रांनो पहा, ही एक्झिबिशन मॅच असली, मुलींची मॅच असली तरी या मॅच मधून शिकण्यासारखं काय आहे? आपण मुलं खेळ खेळल्यानंतर आपण लगेच मैदान सोडून मैदानाच्या बाहेर जातो, परंतु या ठिकाणी मुलींचं कौतुक करावं लागेल की ते हँडशेक करून मैदानाच्या बाहेर पडतायत. या खेळाडू वृत्तीसाठी एकदा जोरदार टाळ्या. आणि अशा प्रकारची खेळाडू वृत्ती आपल्याकडून होणं देखील गरजेचं आहे. ही शिकण्यासारखी गोष्ट आहे. वेल्डन दोन्ही संघांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. एक साईडला आपण पराभवाला सामोरं जाताना पाहायला मिळाला यजमान संघ ऑल साखरेगड गर्ल्स
चांगला खेळ तुमच्या माध्यमातून खेळताना आपल्याला पाहायला मिळाला. आपले देखील हार्दिक हार्दिक आभार. तर दुसऱ्या साईडला ऑल खारोळी गर्ल्स यांच्या माध्यमातून देखील एक चांगला दर्जेदार खेळ या ठिकाणी आपल्याला खेळताना पाहायला मिळालाय. आणि या स्पर्धेतील या एक्झिबिशन मॅच मधील विजेता संघ ऑल खारोळी गर्ल्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. अभिनंदन, खूप साऱ्या शुभेच्छा आणि धन्यवाद. नेक्स्ट मॅच कोण आहे? राहुल, आई व्याघ्रमबाई, आई चंद्रकला. हे प्राइज आहे. यानंतर होणारा सामना आई व्याघ्रांबरी वर्सेस आई चंद्रकला स्मृती. दोन्ही संघाला विनंती आहे त्वरितच नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. प्रेक्षणीय सामना आपण जो आता पाहिलात, या प्रेक्षणीय सामन्यासाठी अनेक पारितोषिकं या ठिकाणी प्राप्त झालेली आहेत. श्यामिली पावरी हिच्यासाठी सुशांत पावरी यांच्याकडून 200 रुपयाचे पारितोषिक या ठिकाणी प्राप्त झाले. ते आपण पारितोषिक स्वीकारण्यासाठी या ठिकाणी या. चला आपण लाईनअप करून घ्या. कॅमेरामॅनला विनंती करतोय आपण संपूर्ण दोन्ही संघांना आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपायचंय. फोटो सेशन दोन्ही संघांचा या ठिकाणी घेतला जाईल. दोन्ही संघांकडून एक चांगल्या अप्रतिम दर्जाचा खेळ आपल्याला पाहायला मिळालाय. चला दोन्ही संघ फोटो सेशन या ठिकाणी पार पडताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि तदनंतर मी ज्यांची नावं घेतोय त्यांनी आपलं वैयक्तिक पारितोषिक स्वीकारण्यासाठी या ठिकाणी या. आरोही जाकर हिच्यासाठी सचिन पावसकर यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी प्राप्त झालंय. त्यानंतर उपविजेता या संघासाठी लक्ष्मणजी पावसकर यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक प्राप्त झाले. पुन्हा एकदा वैयक्तिक पारितोषिक आरोही जाकर हिच्यासाठी सुशील नाटेकर यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं पारितोषिक प्राप्त झालंय. स्मित जाकर आपण कुठे असाल त्वरितच मैदानात यायचंय. स्मित जाकर, जगदीश जाकर यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेट बाद करणारा साठी 20 रुपयाचं पारितोषिक होतं. स्कोरर आमच्यापर्यंत आपण स्कोर बुक पोहोचवायचंय. ज्यांनी बाद केलेला आहे अशी नावं आमच्यापर्यंत पोहोचवा. प्रत्येक विकेटसाठी 200 रुपये, माफ करा 20 रुपयाचं पारितोषिक जगदीश जाकर यांच्या माध्यमातून प्राप्त झालेला आहे. स्कोरर चला लवकरात लवकर कॅल्क्युलेशन करून आमच्यापर्यंत पोहोचवा. महेश नाटेकर तिच्यासाठी नाही. त्यानंतर निमिषा महेश नाटेकर हिच्या माध्यमातून आपल्या संपूर्ण स्पर्धेसाठी 500 रुपयाची देणगी प्राप्त होते. तिथे देखील आमच्या मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक आभार आणि खूप सारे धन्यवाद. पहा मित्रांनो, ही शिस्त आहे आणि ही शिस्त आपल्याला नक्कीच या महिला संघांकडून पाहताना मिळते. अलखाडवी संघाला विनंती कृपया थांबायचं. गणेशजी पाबुसकर यांच्या शुभ हस्ते ऑल खारवी संघाला 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. तर ते त्यांना मी विनंती करतो कृपया आपण मैदानामध्ये यायचंय. चला यानंतर होणारा सामना आपण मुख्य कार्यक्रमाकडे वळणार आहोत. यानंतर होणारा सामना दोन्ही संघ आपण मुख्य प्रवेशद्वाराकडे या.